नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम म्हणजे ज्यांनी माझ्या लज्जत जेवणाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, छान छान कॉमेंट्स दिलेले आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज जी मी रेसिपी बनवणार आहे ते आहे बेसनचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे. त्यासाठी स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू. स्वामींना काय आवडते? बेसनाचे लाडू, पुरणपोळी. तर आज मी स्वामींसाठी बेसनचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी हे 2 पेले मी बेसन घेतले, त्याच्यापेक्षा थोडा जास्त घेतले. आणि इथे घेतले तूप घेतलेलं आहे, मनुका घेतले आहेत, वेलची पावडर, बदाम घेतले बारीक करून, आणि साखर घेतली. साखर आपल्याला मिक्सरवर बारीक करायची. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यात मी मीठ वगैरे घालणार नाही. मीठ घातलं तरी चालतं थोडं, पण मी स्वामींना मठात नेणार आहेत लाडू म्हणून घालणार नाही. तर सगळ्यात अगोदर पण पीठ भाजायला सुरुवात करूया. तूप थोडं थोडं टाकणार आहात. सुरुवाती मी थोडं टाकते तूप, जसं लागेल तसं आपण तूप टाकत जायचं. तर हे मी पीठसुद्धा टाकते. पीठ चाळून घेतलेलं आहे आणि हा लाडवाचंच पीठ आहे. असेल गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे आणि मला जास्त तूप नाही करायचं ह्याच्यात टाकायचं. आपण जशी दिवाळीला वगैरे ते जास्त तूप टाकून दिले, कमी तुपातले लाडू करणार आहे मी. श्री स्वामी समर्थ. हे माझे गुरु असल्यामुळे उद्या गुरुपौर्णिमेला मी त्यांच्यासाठी लाडू बनवत आहे. अगदी स्लो गॅसवर आपल्याला आता किती वेळ लागेल पीठ भाजायला ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. गुरुविन नाही तुझा आधार, गुरुविन नाही तुझा आधार. चढता पडता कोठे अडता, चढता पडता कोठे अडता. तोच नेतसे पार, नाही तुझा आधार, गुरुविना नाही तुझा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई सावली. भक्तांसाठी गुरु होनी, भक्तांसाठी गुरु होनी. देव घेई अवतार, नाही तुझा आधार, गुरुविना नाही तुझा आधार. गुरुविना नाही तुझा आधार. आपल्याला कुठलंही म्हणजे वाईट प्रसंग येऊ, काय येऊ, तर आपण पहिले आठवण करतो गुरुला, आणि गुरु म्हणतो देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपले कुठले वाईट प्रसंग आला तरी आपल्या गुरु आपल्याला साथ देतो. सर्वात प्रथम म्हणजे आपले गुरु आई वडील असतात. आई वडिलांनंतर आपल्याला जे शिक्षण देतात ते आपले शिक्षक, शाळेतील शिक्षक. आणि त्याच्यानंतर आपण ज्याच्याकडून ज्ञान मिळतं आपल्याला, मग तुमचा योगा असो, मेडिटेशन असो, किंवा आता मी भजनाच्या क्लासला जाते, तर त्या टीचरने जे मला शिकवलं त्या टीचरची मी मनापासून आभारी आहे. तसेच ज्याने मला योगा, मेडिटेशन, रेकी वगैरे शिकवले त्या गुरुलासुद्धा मी वंदन करते. असे आपल्याला जन्मापासून कोणी नाही कोणीतरी चांगले गुरु मिळाले असतात आणि त्याच्याकडून आपण
चांगलं ज्ञान प्राप्त करतो. तर अशा गुरुला आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवण करून त्यांना नमस्कार करायला पाहिजे. तर परत मी 1 चमचा तूप टाकलं आहे. जसं जसं लागेल तसं मी टाकत जाणार आहे. आता कलर थोडं चेंज व्हायला लागले आणि थोडं अजून भाजावं लागेल. किती मिनटं लागली हे मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. हे स्पेशल स्वामींसाठी मी लाडू बनवते. आज आहे गुरुपौर्णिमा, त्यासाठी. थोडं आणखी तूप टाकते. आता कलर चेंज होत चाललेला आहे. अजून आपल्याला थोडं भाजावं लागलं. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून मी स्लो ठेवलेली आहे. आपल्याला पीठ भाजायला वेळ लागतो, पण लाडू वळायला वेळ लागत नाही, पटकन होतात. भाजायलाच खूप 15-20 मिनटं तरी लागतात. आता मी किती मिनटं लागली ते तुम्हाला सांगते. कलर एकदम चेंज झालेलं आहे. अजून आपल्याला थोडं भाजायला लागेल. आता पीठ छान भाजलं आहे, छान सुवास पसरले आहे. खरपूस असं भाजलेलं आहे पीठ. आता आपण गॅस बंद करूया, एकतर खाली करपण्याची शक्यता असते. आता हे पीठ छान भाजून झालेलं आहे. पीठ भाजण्यासाठी मी स्लो गॅसवर 25 मिनटं लागली मला. म्हणजे एवढा आपल्याला वेळ द्यावा लागतो, तरच तो पदार्थ कुठलाही असू दे, पीठ भाजण्याचं जास्त करून त्याला वेळ दिला, पेशन्स पाहिजे आपल्याजवळ. पण एवढा वेळ आपण द्यावंच लागतं, तरच तो पदार्थ चांगला होतो. आता मी 25 मिनटं दिले भाजण्यासाठी. तेवढा वेळ मी उभे राहून भाजते पीठ, आणि ते पण स्लो गॅसवर. गॅस मध्ये कधी मोठासुद्धा नाही केलेलं आहे. सुरुवातीपासून स्लो गॅसवर आहे, तसंच ठेवलेलं आहे. आता हे छान खमंग असं आपलं पीठ भाजून झाले. आता मी गॅस बंद करते. आता गॅस बंद केला आहे, तरीसुद्धा कढई गरम असल्यामुळे मी थोडा वेळ ढवळत बसते चमच्याने. कारण खाली कढई गरम असते, त्याच्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते. तुम्हाला बेसन लाडवाचा जर व्हिडिओ हवा असेल तर लज्जत जेवणाच्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ संपूर्ण बघायला मिळेल. किती वेळ लागलं, किती पीठ घेतलं वगैरे सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. बेसन लाडू म्हणून व्हिडिओ आहे. आता मी कमी तूप वापरलं याच्यामध्ये. त्याच्यात म्हणजे भरपूर तूप का टाकतात तर ते टाळ्याला चिकटू नये लाडू, म्हणून जास्त तूप टाकतात. आताही मी कमी प्रमाणात तूप टाकलेलं आहे. तर बारीक करून घ्यायचे मिक्सरवर, आणि नंतर चाळून पण घ्यायचे, कारण काही काही वेळा साखरेचे कण त्याच्यात राहतात. आपल्याला जेवढी साखर लागेल त्या पिठाला, त्याप्रमाणे आपण साखर बारीक करून घेणार आहे. ही साखर आपण मिक्सरवर बारीक केली आहे. आता ही चाळून घ्यायची, कारण साखरेचे कण वगैरे शिल्लक असतात, त्याच्यासाठी आपल्याला चाळून घ्यायची गरज आहे. जशी साखर लागेल तशी मी वापरणार आहे. तर याच्यात जाडसर असे कण उरलेले आहेत, यासाठी आपण चाळण मारून घेतलेले. आता बाकीचं राहिलेलं साखरसुद्धा आपण बारीक करून घेऊया. साखरसुद्धा आपण दळली, आणि बघा साखरेचे जाडे जाडे कण आहेत त्याच्यात राहिले. आता आपल्याला बेसन आपण जो भाजून घेतला आहे तो थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात साखर मिक्स करायची. गरम असताना साखर टाकायची नाही, नाही तर ते लाडू बरोबर होणार नाही. पूर्ण बेसन आपण आता थंड करत ठेवूया. तर आपण याच्यात टाकूया वेलची पावडर. त्याच्यानंतर काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, थोडी मनुका टाकूया.
आणि आता त्यात आपण साखर मिक्स करणार आहोत. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर मिक्स करायची. तर एक पेला मी साखर घेतलेली होती, तर बघूया किती लागते. आता ह्याच्यात आपल्याला आणखी तूप थोडं वितळून घेतलेलं आहे मी भांड्यामध्ये, थोडं गरम करून घेतलेलं आहे. ते आपल्याला वापरायचं आहे लाडू वळताना. थोडी थोडी घेऊन साखर मिक्स करायची. दोन कप बेसन घेतलं, तर थोडं जरा जास्त घेतले, 2 कप आणि थोडं म्हणजे 2.25 कप घेतलेले बेसन. त्याला कपने पेला घेतलेला आहे पितळेचा, त्याच्यासाठी 1 पेला साखर लागली. ज्या पेल्याने मी पीठ घेतलं त्याच पेल्याने मी साखर घेतली, म्हणजे बरोबर प्रमाण झालं ते. थोडं थोडं तूप टाकून लाडू वळून घेऊया. जसं तूप लागेल तसं मी टाकणार आहे. थोडं गरम करायचं तूप आणि थंड करत ठेवायचं. छान मिक्स करून घ्यायचा तूप. मी बनवलेली बेसनची लाडू ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. श्री स्वामी समर्थ.